नमस्कार. इंडी हेरिटेज आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचातर्फे आयोजित गणेश मूर्ती या मास्टर क्लासमध्ये मी अनुश्री सुनील घिसाड सगळ्या श्रोतेवर्गांचं मनापासून स्वागत करते. बांधिले तोरण दारी साज रांगोळीचा, स्वर मंगल वाद्यांचा, आला गणोबा लाडाचा. लाल फुलांची आरास, दीप तेवतो चांदीचा, सज्ज पाटचंदनाचा, आला गणोबा लाडाचा. सुबक मोदक गंध धुमतो धुपाचा, सांगावा शकुनाचा, आला गणोबा लाडाचा. वाजती घुंगूर वाळे, धाक पाशा अंकुशाचा, कसा गोजिर्या मुखाचा, आला गणोबा लाडाचा. ते नाम शुभंकर ती मंगलमूर्ती, करी जागर धर्माचा, माझा गणोबा लाडाचा. एकदंत तू गणेश, लंबोदर विनायक, पण माझ्यासाठी तू रे माझा गणोबा लाडाचा. कवयित्री इंद्रायणी चव्हाण या आमच्या MA इंडॉलॉजी या वर्गमैत्रिणीने रचलेल्या या कवितेमुळे आजचा दिवस आणि हा क्षण गणरायाच्या स्मरणाने उजळून निघालेला आहे. गणपती म्हणजे लहान मुलांच्या मनातला एक खेळकर सखा, आयांच्या मनातला लाडका मुलगा, तर विद्वानांच्या मनातला ज्ञानाधीश. तो प्रत्येकाच्या हृदयात वेगवेगळ्या स्वरूपात वसतो. विद्यार्थ्यांसाठी विद्येची देवता, कलाकारासाठी प्रेरणास्थान आणि सर्वसामान्य माणसासाठी म्हणजे आपला हक्काचा बाप्पा. असा हा गणपती देवांमध्ये जरी अग्रगण्य असला तरी आपल्या मनामध्ये अगदी जिवलग मित्रासारखा आहे. जेव्हा भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवाचे दिवस येतात तेव्हा वातावरणात विलक्षण उत्साह असतो. नर्मदेच्या दक्षिणेकडे तर गणेशोत्सव हे लोकजीवनाचं प्राण आहे. 10 दिवसांच्या या उत्सवात भक्त सगळं विसरून संपूर्ण मनापासून बाप्पाच्या सेवेत रंगून जातात. जणू काही घरी आपला सगळ्यात लाडका पाहुणाच आलेला आहे. कोणी फुलांनी, कोणी रांगोळ्यांनी, कोणी नवनवीन नैवेद्यांनी त्यांचं स्वागत करतं, कारण या 10 दिवसात आपण आपलं सर्वस्व बाप्पाच्या चरणी वाहिलेलं असतं. गणपती हा बहुजनांपासून ते अभिजनांपर्यंत सगळ्यांचा लाडका देव आहे. आणि या सगळ्या गणेश भक्तांना हे माहिती असतं की त्यांचा बाप्पा हा केवळ मूर्तीत नाही, तर तो त्यांच्या आजूबाजूला आहे, चराचरात आहे, त्यांच्या प्रत्येक श्वासात आहे. तरीही जेव्हा विसर्जनाचा क्षण येतो तेव्हा नकळत का होईना प्रत्येक डोळे पाणवलेले असतात आणि सगळे भक्तगण मनापासून एकच प्रार्थना करतात की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये. महाराष्ट्रातला तुंदिल तनू गजानन असो की अफगाणिस्तानमधल्या गर्देज प्रांतातला पिळदार शरीर यष्टी असलेला आणि सर्पाचं यज्ञोपवीत धारण केलेला विनायक असो, की कांगितेन या नावाने ओळखला जाणारा जपानमधला विघ्नहर्ता असो, गणपती हा सगळीकडे वेगवेगळ्या रूपात जरी दिसत असला तरी त्याचं आकर्षण मात्र शाश्वत आहे. त्यामुळे मग प्रश्न असा पडतो, या शाश्वत आकर्षणामागचं गमक काय आहे? अशा या गणेश मूर्तीचं सौंदर्य, त्यामागचं शास्त्र आणि या प्रतिमेची सांस्कृतिक यात्रा हे आज आपल्याला सांगणार आहेत मूर्तीशास्त्राचे पितामह डॉक्टर दिगलूरकर सर. आणि त्यामुळेच आजचा हा मास्टर क्लास हे केवळ एक व्याख्यान नाही, तर आपल्या हृदयात घर करून राहिलेल्या बाप्पाच्या दर्शनाची आणि त्याच्या प्रतिकात्मकतेची एक वाटचाल आहे. त्यामुळे आता क्षणाचाही विलंब न करता आपण या सुंदर प्रवासाची सुरुवात करू. गणपती बाप्पा मोरया. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रख्यात मूर्तीशास्त्रज्ञ, इतिहास अभ्यासक, संशोधक, लेखक आणि ज्यांची केवळ बसलेली मूर्ती पाहूनसुद्धा अंगात एक प्रचंड ऊर्जेचा संचार होईल आहे असे आदरणीय दिगलूरकर सर यांची आपण ओळख करून घेऊ. दिगलूरकर सर हे भारतीय मूर्तीशास्त्र या विषयाचे जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ, डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती आणि विविध लोकप्रिय पुस्तकांचे लेखक आहेत. सरांनी गेल्या 7 दशकांपासून भारतातल्या विविध मंदिरातल्या शिल्पशास्त्राचं, प्राचीन मूर्तींचं आणि त्यामागच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक महत्त्व यांचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्यांचे संशोधन आणि लेखन हे या क्षेत्रातले प्रमाण ग्रंथ म्हणून मानले जातात. त्यामुळे गणेश मूर्तींचा प्राचीन इतिहास, त्यांचं विविध स्वरूप आणि त्यामागचं तत्त्वज्ञान या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी आपल्याला खुद्द सर लाभले आहेत, ही आपल्यासाठी फार मोठी संधी आहे. सरांबरोबरच मंचावर स्थानापन्न असलेल्या विदुषी म्हणजे डॉक्टर मंजिरी भालेराव.
भारतीय विद्याशास्त्राच्या गाढ्या अभ्यासिका असलेल्या डॉक्टर मंजिरी भालेराव या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इथल्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्र इथे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्र यातले त्यांचे अभ्यासपूर्ण लेख आणि विविध प्रसारमाध्यमातून प्रकाशित झालेल्या त्यांच्या मुलाखती ज्या भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंवरती प्रकाश टाकतात की आपल्यापैकी अनेक जणांनी ऐकल्याच असतील. आणि इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की माझ्यासहित इथे उपस्थित असलेल्या माझ्या अनेक मित्रमैत्रिणींच्या MA इंडॉलॉजी या कोर्सच्या त्या आवडत्या शिक्षिका आहेत. यासोबतच मंचावर उपस्थित आहेत श्री समीरजी बेलवलकर. बेलवलकर सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये समीरजींचा सिंहाचा वाटा आहे. बेलवलकर सांस्कृतिक मंचाद्वारे राबवल्या जाणाऱ्या काही ठळक उपक्रमांमध्ये गेली अनेक वर्ष जुन्या मराठी साहित्यावर आधारित ऐसी अक्षरे या नियतकालिकेच्या प्रकाशनाची, निळू फुले या पुरस्काराची आणि तसंच राम नगरकर पुरस्काराची प्रामुख्याने गणना होते. आणि मंचावर आरूढ असलेले चौथे पाहुणे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्वर्यू म्हणजे श्री तुषार जोशीजी. हे इंडी हेरिटेजचे समन्वयक असून तुषारजी हे केवळ पुण्यातलेच नाही तर पूर्ण भारतातल्या नामवंत जनसंपर्क सल्लागारांपैकी एक आहेत. 100% PR पब्लिकेशन्स, 100% पब्लिक रिलेशन्स या संस्थेचे ते संस्थापकसुद्धा आहेत. इथे मी समीरजी बेलवलकर यांना विनंती करते की त्यांनी आता पुष्पगुच्छ देऊन दिगलूरकर सरांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे मी समीरजींना पुन्हा विनंती करीन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर मंजिरी भालेराव यांचंही स्वागत करावं. आता मी तुषारजींना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन समीरजींचं स्वागत करावं. त्यासोबतच मी तुषारजींना परत विनंती करीन की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्रोत्यांसमोर सादर करावं. धन्यवाद अनुश्री. इंडी हेरिटेज आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचाच्या वतीनं आज उपस्थित सर्व श्रोत्यांचं मी इथे मनापासून स्वागत करतो. आज खरं पावसाचं वातावरण आहे तरी देखील डॉक्टर देगलूरकर आणि त्यांच्या मूर्तिशास्त्राच्या अभ्यासावरील असलेलं आपलं प्रेम यामुळे आपण सर्व आज इथे उपस्थित आहात. आपले सर्वप्रथम मनापासून आभार. गेल्या म्हणजे साधारणतः महिन्याभरापूर्वी आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली आणि या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की मास्टर क्लास, इंडी हेरिटेजतर्फे चालवला जाणारा मास्टर क्लास या उपक्रमामध्ये देगलूरकर सरांसारखे जे श्रेष्ठ आणि श्रेष्ठ या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांची व्याख्यानं ठेवायचा आणि तो थेट व्याख्यानं ठेवायचा आपला मानस आहे. यामध्ये कुठल्याही पद्धतीचा ऑनलाईन व्याख्यानं ठेवायची आपली इच्छा नाही आहे. अर्थात याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे नंतर ऑनलाईन माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येईलच. पण आपला आणि या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींचा थेट संवाद घडावा, त्यांना आपल्याला थेट ऐकायला मिळायला हवं या दृष्टीनं या उपक्रमाचं आयोजन आम्ही करतो आहे. दुसरा एक महत्त्वाचा उपक्रम जो आता आपण येत्या काळामध्ये राबवू त्याचं नाव डायलॉग असं आहे. इंडॉलॉजीशी संबंधित काही रिसर्च अशी असते की जी सामान्य माणसाला रिलेट करता येईल. अशी काही रिसर्चर्सची रिसर्च या प्रेझेंटेशन्सच्या माध्यमातून आपण लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. साधारणतः ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये त्याला सुरुवात होईल. मला खूप अभिमान आहे आणि आनंद आहे की हा जो उपक्रम आहे हा उपक्रम जेव्हा ही जी कल्पना जेव्हा मनात आली त्याला देगलूरकर सरांचा आशीर्वाद मिळाला आणि त्यांचा सहभाग देखील मिळाला. गेल्या महिन्यामध्ये विठ्ठल मूर्तीवर झालेल्या त्यांच्या मास्टर क्लासला अतिशय छान प्रतिसाद लाभला होता आणि खूप छान इनपुट्स मूर्तिशास्त्राचे आणि विठ्ठल मूर्तीचे आपल्याला त्यांच्याकडनं मिळाले होते. देगलूरकर सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही या उपक्रमात सहभाग नोंदवला आणि त्यामुळे हा उपक्रम पुढे होतो आहे. आज आपण त्यांचे गणेश मूर्तीवरील विचार ऐकणार आहोत. कुठलाही उपक्रम जर सातत्यपूर्ण पद्धतीने राबवायचा असेल तर त्याच्या मागे कोणाची तरी एक मदत लागते आणि मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आमचे मित्र समीर बेलवलकर यांनी आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला चांगलं सहकार्य केलं आहे, मोलाची मदत केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते देखील MA इंडॉलॉजीचे विद्यार्थी होते, त्यांनी पण MA पूर्ण केलेलं आहे. आता आजच्या कार्यक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आपण देगलूरकर सरांचे गणेश मूर्तीवरचे विचार ऐकण्यासाठी सगळेजण आतुर आहोत. पण आपल्यापैकी बरेच जण या क्षेत्राशी जोडले गेले ते इंडॉलॉजी या विषयामुळे. कोणी डिप्लोमा केला आहे, कोणी MA केला आहे आणि तो देखील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्यापन केंद्रामध्ये.
गेल्या आठवड्यात कदाचित 2 आठवडे आधी मंजिरी भालेराव मॅडमशी बोलत असताना एक बाब लक्षात आली की HD सांकले यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे इंडॉलॉजीचे कोर्स जे टीमवीला सुरू झाले त्याला 2025 म्हणजे आत्ता जे वर्ष चालू आहे त्याला 50 वर्ष होत आहेत. तर त्या निमित्ताने आज आपण देगलूरकर सरांच्या हस्ते मंजिरी भालेराव यांचा विभाग प्रमुख म्हणून सत्कार देखील करणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमाचं हे देखील एक वैशिष्ट्य आहे. मी पुन्हा एकदा ज्येष्ठ मान्यवर सगळे जे व्यासपीठावर आहेत मंजिरी मॅडम, देगलूरकर सर आणि समीर यांचे आभार मानतो. आपण सर्व इथे आलात आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद तुषारजी. मी आता समीर बेलवलकरजी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. तर मी दिगलूरकर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या हस्ते डॉक्टर मंजिरी भालेराव यांचा सत्कार करावा. डॉक्टर मंजिरी भालेराव बाई यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करते. खरं म्हणजे हा सत्कार माझा नाही आहे. हा 1975 सालापासून या विभागामध्ये चालू असलेल्या भारतीय विद्या पदविका आणि MA या सर्व अभ्यासक्रमांचे जे अनेक प्रकारचे शिक्षक होते, इतके शिक्षक इथे होऊन गेले की त्यांची नावंसुद्धा कदाचित आज घेणं बराच याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो. पण त्या काळापासून अजूनही हा सगळा प्रवास पाहत असणारे आज 2 जण इथे आहेत. एक जण इथे येऊ शकलेले नाही आहेत पण सर तर नक्कीच आहेत, देगलूरकर सर, आणि दुसरे म्हणजे प्राध्यापक श्रीकांत बहुलकर सर, की जे त्यावेळेला इन्स्ट्रुमेंटल होते हे सुरू करण्यामध्ये. त्याचप्रमाणे जसं मगाशी सांगितलं अनुश्रीने की डॉक्टर हदी सांकलिया यांनीसुद्धा हा उपक्रम कसा चालवावा, हा मुद्दाम मराठीतनं व्हावा, पुण्यातल्या लोकांना याची माहिती मिळावी, त्याचा अभ्यासक्रम काय असावा, या सगळ्यांसाठी म्हणून पुष्कळ प्रयत्न केले. त्याच वेळेला प्राध्यापक राणा दांडेकर इथे होते. त्यांची पण ही इच्छा होती की डेक्कन कॉलेजमध्ये जे आर्किओलॉजी या विषयाच्या अंतर्गत शिकवलं जातं ते पुण्यातल्या मध्यवस्तीतल्या लोकांना मराठीतनं कळावं, कारण हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आपली संस्कृती लोकांना समजावी, इतिहास समजावा यासाठी. आणि त्यामुळे या सर्व लोकांच्या मदतीने, त्यांच्या सहकार्याने हा पहिल्यांदा सिलेबस डिझाईन झाला. आणि 1975 साली गुलटेकडी कॅम्पसमध्ये हा कोर्स सुरू झाला होता. ज्या वेळेला आता आज काही विद्यार्थी नुकतेच पासआउट झाले आहेत, काही करतायत, त्यांना आम्ही किती फी घेतो हे माहिती आहे, पण त्यावेळेला फी नव्हती. उलट हा कोर्स करण्याकरता टीमवी पैसे द्यायचं त्यांना की तुम्ही या शिका आणि पुढे हा विषय पसरवा. पण आता काळाच्या पण बंधनं आहेत, काही अनेक गोष्टी आहेत ज्या प्रॅक्टिकली अवघड असतं करणं, त्यामुळे फी ही घ्यावीच लागते. तरीसुद्धा इतर वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम पाहता त्यांच्यापेक्षा आमची फी कमीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि आपली संस्कृती, आपला इतिहास हा अभिनिवेश न आणता खऱ्या अर्थाने काय आहे तो मुळातनं साधनांचा अभ्यास करून समजून घेण्याकरता म्हणून हा विषय खरं तर सुरू झालेला आहे. खोटं अभिनय आणण्याचं कारणच नाही, कारण खरा जो आहे इतिहास तोच इतका आपल्याला गौरवशाली आहे आणि अभिमान देणारा आहे की आपल्याला तो समजून घेता घेता आयुष्य कमी पडतं, इतकी साधनं त्याची उपलब्ध आहेत. पण त्या सगळ्यांचा अभ्यास करून आज मला खूप आनंद होतो आहे बघताना की इथे इतके विद्यार्थी आमचे बरेच माजी आहेत, आजी आहेत आणि काही भविष्यातले पण असतील असं मला वाटतं आहे की जे इथे आज उपस्थित आहेत. त्याचबरोबर श्रीयुत तुषार जोशी यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. ते आणि त्यांचे मी बघते वर्गमित्र जे आहेत की जे त्यांना मदत करतात या सगळ्या याच्यामध्ये, त्या सगळ्यांचंही मी मनापासून अभिनंदन आणि आभार मानते. कारण त्यांनी आपल्या सगळ्यांचे व्यावसायिक काही ना काहीतरी उपक्रम असतात, नोकऱ्या असतात, व्यवसाय असतात, त्यातून वेळ काढून त्यांनी या विषयाकरता आपण ज्या संस्थेतनं जे शिकलो आहोत ते इतरांना पर्यंत पोचवण्याकरता म्हणून त्यांनी जे काही कष्ट घेतलेले आहेत ते मी पाहते आहे. मागच्या वेळेला मी येऊ शकले नाही कारण मी पुण्यात नव्हते, पण यावेळेला मी नक्की आलेली आहे आणि इथून पुढे प्रत्येक वेळेला येईनच अर्थातच, कारण हा विषय आपल्या सगळ्यांच्याच हृदयाच्या अगदी जवळचा आहे. आणि त्यांनी विचार हा पुढे मांडला की आपण 50 वर्ष झाल्यामुळे या विषयाच्या अध्यापनाला एक छोटासा कार्यक्रम करूयात.
आणि तो आज योगायोगाने माझ्या सुदैवाने मी विभाग प्रमुख आहे म्हणून मी तो स्वीकारला. पण याच्याकरता माझं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन कमी आहे आणि आधीचे अनेक प्राध्यापक जे आज दिवंगत आहेत आणि आज जे हजर आहेत त्या सगळ्यांचे त्यातले 2 तर इथे बसलेलेच आहेत. श्री सौभाग्यवती कल्पना रायरीकर आणि डॉक्टर मनीषा पुराणिक या अजूनही इथे शिकवतात. कोणी डिप्लोमाला शिकवतं, कोणी MAला शिकवतं. आणि त्या व्यतिरिक्त पूर्वी सांकरे सरांसुद्धा कधी शिकवलं नाही, पण त्याच्यात शांभा देव होते जे सरांचेही गुरु होते, डॉक्टर ढवळीकर होते, डॉक्टर माटे होते, डॉक्टर शोभना गोखले, डॉक्टर उषा रानाडे, डॉक्टर गौरी लाड, डॉक्टर भाग्यश्री पाटसकर, नंतर अजून मध्ये मध्ये काही लोक येऊन गेले, डॉक्टर नलिनी जोशी वगैरे असे पुष्कळ लोक आहेत की ज्यांनी इंडॉलॉजी हा विषय परिपूर्ण अंगाने लोकांना समजावा, भारतीय विद्या म्हणजे काय, भारताचा इतिहास आणि भारताबद्दलचं ज्ञान लोकांपर्यंत पोचावं जे ऑथेंटिक आहे याकरता खूप कष्ट घेतले. त्या सर्वांना मी आज वंदन करते, त्यांचे आभार मानते की त्यांच्यामुळे आज हा इतका मोठा प्रवास या विभागाने आणि या विषयाने केलेला आहे. आणि आपल्या सर्वांचेही आभार मानते तुषार सर की तुम्ही आम्हाला हा विषय लोकांपुढे आणण्यासाठी म्हणून मदत करता आहात. आणि आपल्या सर्वांचे की तुम्ही आज हा कार्यक्रम ऐकायला इथे आलेले आहात. परत परत खूप आभार आणि धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद भालेरावबाई. तुमचे शब्द आम्हाला नेहमीच प्रेरणा देतात आणि आमचा उत्साह वाढवतात. आता अधिक वेळ न दवडता ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे एकत्रित झालो आहोत त्या व्याख्यानाचा खऱ्या अर्थाने श्री गणेशा करूया. त्यासाठी मी दिगलूरकर सरांना विनंती करते की सरांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. जय गणेश. प्रास्ताविकात इतकं सांगितलं गेलं आहे की मला आता पेच पडलाय की मी अजून नवीन काय सांगणार आहे. गणेशाच्या निमित्ताने आपण सगळे इथे जमलो. चिन्मयस्याद्वितीयस्य निष्कलस्या शरीरिणाम उपासकानां कार्यार्थम ब्रह्मणो रूपकल्पना. मूर्ती इतक्या प्रकारच्या का होतात, का घडवल्या जातात, का पूजिल्या जातात, त्याचं कारण आहे ते ह्या श्लोकात सांगितलेलं आहे. हे रामोपनिषदातलं हा श्लोक आहे. जे चिन्मय आहे, अद्वितीय आहे, अशरीरी आहे असं जे ब्रह्म, त्याला भक्तांनी आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळाव्यात म्हणून वेगवेगळी रूपं दिलेली आहेत. आता आपण गणेशाच्याच रूपाबद्दल आज बोलणार आहोत. पण मूर्तिशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, मला असं वाटतं की भारतातल्या इतरत्र असलेल्या लाखो मूर्तींचा अभ्यास केल्याशिवाय हे शास्त्र आपल्याला अवगत झालं असं म्हणता येणार नाही. काही उदाहरणं मी आपल्याला देतो. अजिंठा लेणीला जाताना वाटेत थोडंसं आडवं जाऊन अनवं नावाचं एक ठिकाण आहे. छान देऊळ आहे, 12व्या शतकातलं. तिथं मी अर्थात अनेकदा गेलेलो आहे. आम्ही इंडॉलॉजीचे लोक सगळे अनेकदाच जातो एकेका देवळाचा अभ्यास करायला म्हणून. आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी आम्हाला दिसतं अभ्यासाच्या दृष्टीनं. हे जेव्हा मी देऊळ पाहिलं तेव्हा आधी सेतुमाधवराव पगडीने, यजदानीने याला शिवाचं मंदिर ठरवलं होतं. आम्ही त्याच आंधळे दृष्टीपणाने आम्ही गेलो, पाहिलं. पण एकदा तिथं गेल्यावर नव्याने असा प्रकाश पडला की या गाभाऱ्याच्या भोवती भिंतीवर ज्या देवतांच्या प्रतिमा आहेत, तोपर्यंत आम्ही
लक्ष्मीच्या असं म्हणत होतो, पण एके दिवशी असा प्रकाश पडला की ह्या मूर्ती विष्णूच्या शक्तींच्या आहेत. आणि तुम्हाला मुद्दाम सांगतो की आज तुम्ही जर कोणतंही इंग्रजीतलं, मराठीतलं, फ्रान्समधलं कोणतंही पुस्तक पाहिलं मूर्तिशास्त्रावरचं, तर तुम्हाला याची नोंद झालेली दिसणार नाही. या ज्या मूर्ती आहेत, मी विष्णूच्या शक्तीच्या म्हटलं. विष्णूची पत्नी लक्ष्मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण शक्ती माहिती नव्हत्या. इथे केशवाची कीर्ती, नारायणाची कांती, माधवाची तुष्टी, गोविंदाची पुष्टी, अशा प्रकारच्या मूर्ती देवींच्या तिथे उपलब्ध झाल्या. पण आमच्या शास्त्रात एक असं आहे की तुम्हाला धार्मिक ग्रंथामध्ये किंवा मूर्तिशास्त्रावरच्या ग्रंथामध्ये जर त्याची नोंद नसेल तर तुमच्या कल्पनेनी तुम्ही देवाची ओळख करून देण्याला पात्र नसता. मग आम्हाला शास्त्र धुंडावी लागली. ईशान शिवगुरुदेव पद्धती, नारद पंचरात्र सूत्र, अशा ग्रंथामध्ये ती नावं आलेली आहेत. ग्रंथ जुने आहेत. मग इथपर्यंत आजपर्यंतचं ज्ञान का नाही झालं लोकांना? त्याचं कारण असं की ग्रंथ वाचणाऱ्यांना मूर्ती कशा आहेत हे माहिती नसतं, आणि मूर्तींचा अभ्यास करताना ग्रंथात माहिती आहे हे माहिती नसतं. दोन्हीकडे जर माहिती आपल्याला दोन्हींची असेल तर तुम्ही त्याची नोंद घेऊ शकता. आणि ब्रह्म सहोदर असा आनंद त्या मूर्ती ओळखता आल्या तर आपल्याला होतो. सहोदर म्हणजे ब्रह्माचं ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याच्या सहोदराला जो आनंद होतो तो. अवघड आहे हे, पण अवघड गोष्टीच आपल्याला ऐकायला बऱ्या वाटाव्यात, हा इंडॉलॉजीचा उपक्रम आहे. तर या ग्रंथांच्यावरनं आम्ही ह्या मूर्ती ओळखल्या. आता विष्णूच्या प्रत्येक नावाच्या केशव, नारायण, माधव, गोविंद त्यांच्या शक्ती असतात. हे केवढं मोठं ज्ञान आपल्याला मिळालं. अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचा उलगडा, मूर्तींचा उलगडा हळूहळू होत जातो आणि मग मूर्तिशास्त्र समृद्ध होतं, संपन्न होतं. आता इतक्या मूर्ती आम्हाला मूर्तिशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या काही थोड्या इकडच्या मंडळींच्या मनात येतं, डावा हात आहे माझा, तर येतं. त्याचं कारण असं की ते शास्त्र आहे, त्याला काहीतरी सांगायचं असतं. ह्याचं ज्ञान करून घेण्याची बुद्धी त्या लोकांना होत नाही. हे अत्यंत जीवाभावाचं असं शास्त्र आहे. मूर्ती जशा वेगवेगळ्या तुम्हाला मिळत जातात तसं तसं तुम्हाला ह्या शास्त्राचं महत्त्व कळत जातं. मी अगदी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे, आवश्यकता आहे, ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात याव्यात असं वाटतं, आपल्याला मिळाव्यात असं वाटतं, त्याप्रमाणे मूर्ती घडविल्या जातात. म्हणजे असं की मला संपन्नता यावी, भरपूर लक्ष्मी प्राप्त व्हावी असं म्हटलं की मी तिरुपती बालाजीला जातो,
आणि काय मागायचं असेल ते. आता तिथे तुम्ही काय ज्ञान मागणार का? आणि ते मिळावं म्हणून काय देवाचं असं वर्णन केलं एका अभंगामध्ये, देसी तेव्हा घेसी ऐसा, घेसी तेव्हा देसी ऐसा, अससी उदार, असं म्हटलं. म्हणजे तो काहीतरी घेतो आणि मग तुम्हाला देतो. मग याचा अर्थ काय, तिथे जी हुंडी आहे त्या हुंडीत तुम्ही देणार, मग तुम्हाला देव देणार. अशा प्रकारच्या मूर्तीला आम्ही भोगमूर्ती म्हणतो. योगमूर्ती आहे. आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती योगमूर्ती आहे. मी लहानपणापासून पाहतो, खूपदा जातो. माझ्या लक्षात असं आलं की बालाजीला गेल्यावर तुम्ही अगदी भरपूर तिथं ठेवता आणि पांडुरंगाकडे जाताना का नाही ठेवत? गरिबांचा देव का राहतो तो? तर तो योगाची मूर्ती आहे म्हणून, असं तुमच्या लक्षात येईल. या गोष्टी लक्षात घेतल्या आणि हळूहळू मूर्तिशास्त्र काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल की हे गहन गूढ असं शास्त्र आहे, पण आपल्या जीवनामध्ये क्षणोक्षणी उपयोगी पडणारं हे शास्त्र आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे, अतिपरिचयात काय आम्ही रोजच जातो तर देवळाचं दर्शन घेतो. त्याला समजून घेण्याची गरज काय आहे? तो काय आहे आणि कशा करता तिथे त्या अवस्थेत उभा आहे, अवस्थितीमध्ये, हे गरज काय पाहिजे आम्हाला? आम्हाला जे मागायचं ते आम्ही मागतो मोकळे होतो. ती मूर्ती नाही कळत. मी नेहमी एक उदाहरण देत असतो, कदाचित मागच्या वेळी दिलं असेल, की कोकणातलं गाव विसरलो मी. आम्ही अभ्यासाला गेलो होतो. एक गृहस्थ आले, दर्शन घेतलं त्यांनी. मी त्यांना विचारलं की ही मूर्ती पहिल्यांदाच तुम्ही पाहताय का? नाही नाही. त्याला जागरूक झाला तो. कुठला आहे तुम्हाला आता कळायचं कारण? बरं. तर तो म्हणाला मी 20 वर्ष झाले येतो, दर्शन घेतल्याशिवाय जेवत नाही. मी म्हटलं हो का, पुण्यवान आहात. पण मला एवढं सांगा की ह्या विष्णू मूर्तीला 2च हात काय आहेत? 2च आहेत का? सामान्यतः भक्ताची अशी परिस्थिती असते. कारण आपण दर्शनाला जातो, डोळे झाकून दर्शन घेतो की नाही, हात जोडतो, डोळे झाकतो, मूर्ती आपण पाहत नाहीत नीट. पण एक सांगतो तुम्हाला, आणि मूर्तिशास्त्राचा अभ्यास करणाऱ्याला सुद्धा, ज्या मूर्ती भक्तांच्या मनात प्रस्थापित आहेत, खूप लोक भक्तप्रिय आहेत, अशा मूर्तीबद्दल मूर्तिशास्त्राच्या अभ्यासकांनी सुद्धा उहापोह करू नये. आपल्याला कळतं की यांना ह्या मूर्तीचं ज्ञान नाही, पण भक्तिभावानं दर्शन घेतात. म्हणून पंडितांनी असं म्हटलं असेल की केशवो वा शिवो वा आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. असं तुमचं समाधान व्हावं भक्तांचं म्हणून करून ठेवलेला श्लोक आहेच. असो, आता तुमच्या लक्षात कदाचित आलं असेल की अरे हे शास्त्र काहीतरी अभ्यासण्यासारखं दिसतं. आपण ज्या गोष्टी आत्तापर्यंत पाहिल्या त्या नकळतच राहून गेल्या. त्या कळवून घेण्याची गरज असते, आवश्यकता असते. असं
मला वाटतंय. आता गणपतीच्या बद्दल आपण बोलतो तर लक्षात येईल, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, असं आपण म्हणतो. सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून भक्त गणेशाची उपासना करतो. हा गणेश आला केव्हा? मूर्तीपूजेमध्ये आणि मूर्तिशास्त्रामध्ये. फार प्राचीन काळी तो नव्हता. आता काय झालंय, कोणत्याही गोष्टीवर बोलताना माणसं इतकी संवेदनाशील झालेली आहेत की त्यांना ज्ञात असलेल्या गोष्टीशिवाय इतरत्र काही गोष्टी असलेल्या सांगितल्या गेल्या तर भावना दुखवतात. तुम्ही पाहता रोजच. मी त्या सगळ्या गोष्टी टाळतो आणि फक्त तुम्हाला गणपतीचं उदाहरण देतो, मूर्ती समजावून देतो. गणपती हा आपल्या आयुष्यात, म्हणजे मानवाच्याच आयुष्यात, भक्तांच्या आयुष्यात थोडा उशिरा आलेला देव आहे. विष्णू, शिव. विष्णूचं वर्णन तर ऋग्वेदातही तुम्हाला मिळेल, शिवाचंही मिळेल, कदाचित नंतरच्याही याच्यात मिळेल. गणपतीचं वर्णन तितक्या जुन्या प्राचीन काळामध्ये येत नाही. आता ऋग्वेदामध्ये बृहस्पती नावाच्या देवाचा उल्लेख आहे. त्याला काही मंडळी गणपती समजतात आणि काही लोक समजत नाहीत. त्यामुळं ते आपण तो विषय बाजूला ठेवला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये थोडीशी मतभिन्नता आहे. इसवी सनाच्या पूर्वी 5व्या-4थ्या शतकापासून आपल्याला देवतांची ओळख मिळते लेखी. आणि नंतरच्या काळामध्ये गणपती जेव्हा येतो तो साधारण 5व्या शतकापासून येतो. लोक फार कौतुकाने सांगतात की पहिली मूर्ती आम्हाला अफगाणिस्तानात मिळाली. म्हणजे पहा, परदेशात सुद्धा असं नाही आहे. अफगाणिस्तान काय होतं? गांधार प्रदेश होता ना. आता इथपासून सुरुवात करूया आपण. हा 20 हाताचा गणेश आहे आणि 20 हाताचा गणेश किंवा 20 हाताची मूर्ती सामान्यतः सामान्य नसते. मी पुढे एखाद्या वेळी सांगेन, उदाहरण देईन. त्या मूर्ती, मी अशा 2च मूर्ती पाहिल्या. ही एक मूर्ती आहे आणि राजस्थानातली, आणि दुसरी बीदर जिल्ह्यात आहे. मैलार म्हणून एक खंडोबाचं ठिकाण आहे, आमचं कुलदैवत आहे. त्या गावी, ते गाव फार जुनं होतं. ते आता निर्मनुष्य झालं होतं. एक 60-70 वर्षापूर्वी मी जेव्हा गेलो तेव्हा निर्मनुष्य होतं. आम्ही तिथं पडलेली घरं पाहत होतो आणि एका घरामध्ये मला पडलेली एक कमान होती त्या खिडकीची, तिथे 20 हाताचा गणपती दिसला. ती एक मूर्ती आणि ही एक मूर्ती मी पाहिली. म्हणजे ती किती दुर्मिळ आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता पुढे जेव्हा आपण मूर्ती पाहणार आहोत तेव्हा बाकीच्या मूर्ती कशा गणपतीच्या आपल्याला मिळाल्या आणि किती विविध स्वरूपाच्या त्या आहेत ते लक्षात येईल. काय, देवाची अवस्थिती बदलली की त्याचा अर्थ बदलतो. उदाहरण द्यायचं, चांगलं उदाहरण आहे ते पार्वतीचं आहे. विष्णूचंही आहेच अर्थात, कारण केशव, नारायण, माधव म्हणजे इतक्या प्रकारच्या त्या मूर्ती आहेत. मी एके ठिकाणी गेलो, काही मला इलाज नाही सांगायला, कोकणातच गेलो. तर
तिथे केशवाची मूर्ती आहे, पण पूजिली जाते नारायणाची म्हणून. दिव्यागर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तुम्ही सगळी मंडळी दिव्यागरला गेलेला असणार बहुतेक. तिथे एक केशवाची फार छान मूर्ती आहे, तिचं नाव आहे सुंदर नारायण, बरोबर? रूपनारायण, लक्ष आहे तुमचं. म्हणजे तर रूपनारायण म्हणून ती मूर्ती नारायणाची समजत आले लोक. पण शास्त्राच्या दृष्टीनं विचार केला तर म्हणजे पद्म, शंख, चक्र आणि गदा असं जर हातात ती वस्तू असतील त्या, तर ती केशवाची मूर्ती असते. परम्युटेशन कॉम्बिनेशननी ह्या 4 अवस्थिती तुम्ही पाहिल्यात की केशव नारायण माधव कळतो आपल्याला, तर ती केशवाची आहे. मग रूपनारायण का म्हणतात? आणि त्यामुळं गैरसमज झाला लोकांचा की ती नारायणाची आहे. एक शिलालेख आहे, त्या शिलालेखामध्ये तो वेंचा राजा कोण, सातवाहनांचा, अंबरनाथचं हे करणार, शिलारांचं, मुनिराज. त्या मुनिराजाचं टोपण नाव रूपनारायण होतं. त्यांनी ती मूर्ती स्थापन केली म्हणून रूपनारायणाची मूर्ती लोक म्हणायला लागले. फरक पडला की नाही ज्ञानामध्ये. तर अशाही काही ठिकाणी असं झालेलं आहे. म्हणून मूर्तीशास्त्र आपण समजून घेतलं पाहिजे. मी एक उदाहरण देत होतो तुम्हाला पार्वतीचं. पार्वती ही शिवाची पत्नी. ती किती रूपात येते? बरोबर आहे ना? ती किती रूपात येते? ती उमा म्हणून येते. तेव्हा शिवाचं नाव बदलतो, तो महेश्वर होतो. आता बाईच्या नावावरनं पुरुषाचं नवऱ्याचं नाव बदलणं जुन्या काळापासून आहे. महिषासुरमर्दिनी तीच आहे, दुर्गाही तीच आहे. अशा स्वरूपाने गौरी तीच आहे. आणि आम्ही काय करतो माहितीये, गौरी हर आम्ही ओळखतो. पार्वतीच्या पायाखाली जर गोधा असेल घोरपड, तर तिला गौरी म्हणतात. गोधासनात भवेत गौरी. आपल्या जीवनात कसा फरक पडतो? गौरीहर पूजेची पद्धत होती आपल्याकडे पूर्वी, लग्नाच्या आधी. तर ती गौरी गोधेवर बसून मोठी तपश्चर्या करती शिवाच्या प्राप्ती करता म्हणून. चिवट आहे ना ती गोधा, घोरपड. मग आपण तसा नवरा आपल्याला मिळावा आणि टिकून राहावा म्हणून गौरीची पूजा करायची, गौरीहर. तर असं जीवनामध्ये मूर्तींचा उपयोग फार आहे, आपल्याला लक्षात येत नाही. पूजेतच आपण रमून जातो. असो, तर देवाची उपयोगिता आपल्याला आपलं कार्यसिद्धीला जाण्याकरता ज्या प्रकारची पाहिजे त्या प्रकारची मूर्ती घडवायचं आहे. पण गणपतीच्या मूर्ती आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात तेही येतं, गणपतीचं जीवन आणि गणपतीची उपयोगिता 2 गोष्टी आहेत. गणपतीचा भाऊ कोण? कार्तिकेय. तर त्या दोघांमध्ये
अशी चढाओढ लागली की शिवपार्वती म्हणजे आई वडिलांची भक्ती कुणाची जास्त आहे, तर ते ठरलं की त्यांच्या भोवती पृथ्वी प्रदक्षिणा करून यायचं आणि जो पहिल्यांदा ती प्रदक्षिणा पूर्ण करील तो त्यांना आवडणार. निघाले ते लोक. कार्तिक सेनापती होतो देवाचा, त्यामुळं त्याला बुद्धीला झेपेल एवढं तो निघाला करत. आणि गणपती हा बुद्धीची देवता आहे. त्यांनी विचार केला आई वडिलापेक्षा पृथ्वीचं काय मोल आहे, ते आई वडील म्हणजेच पृथ्वी आहेत. त्यांनी त्यांच्या भोवतीच प्रदक्षिणा घालून तो येऊन उभा राहिला. धापाटाकीत कार्तिकेय नंतर आला. बुद्धी गणपतीची इथं दिसते. अशा मूर्ती आहेत. मूर्ती ज्या आहेत, मुद्गल पुराण आणि गणेश पुराण, ह्या दोन पुराणामध्ये गणपतीची बहुतेक सगळी माहिती आपल्याला मिळते. त्या पुराणात हे आहे. एक मूर्ती अशी मिळाली की गणपतीच्या हातात मोदक असतात. आता दाखवा तुम्ही. ही पाहूया आपण, आधी पुढे पाहत जाऊ आपण. नाही, ती दाखवा. ही जी मूर्ती आहे, ही माझं गाव जे आहे देगलूर, नांदेड जिल्ह्यात. पुण्याची माणसं मला विचारतात हे देगलूर कुठे येतं हो, म्हणून सांगतो नांदेड जिल्ह्यात आहे. आणि इथे याच्या बाजूला होटल नावाचं एक ठिकाण आहे. ते उत्तर चालुक्यांच्या राजधानीपैकीचं एक आहे. त्यांच्या 2-3 राजधान्या आहेत. तिथे हे देऊळ आहे, साधारण 11व्या शतकातलं, फार तर 12व्या शतकातलं. त्या देवळावर ही मूर्ती आहे. ही 6 हाताची आहे. पहा, गणपतीला 2, 4, 6, 10, 12, 18 आणि 20 अशा इतक्या ह्याच्या संख्येचे हात असतात. तर आता ही जी मूर्ती आहे, ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य एक आहे. देवा तुची गणेश ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला आहे. सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. देखा षड्दर्शने म्हणिपती तेची भुजांची आकृती. म्हणवनी विसंवादे धरिती आयुधे हाती. तरी तर्कतोची परशु नीतिभेदू अंकुशू. वेदांतू तो महारसू मोदकांचा. एके हाती दंतू तो स्वभावता खंडितू. तो बौद्धमत संकेतू वार्तिकांचा. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला आहे. आता तुम्ही जर असं समज असाल की कुठल्याही प्राचीन ग्रंथामध्ये सुरुवातीला गणपतीच्या उपासनेपासून सुरुवात होते, तर ते नाही. महाभारतात नाही, रामायणात नाही, उपनिषदात नाही, कुठल्याही प्राचीन ग्रंथामध्ये गणपतीचं असा उल्लेख येत नाही सुरुवातीला. पण ज्ञानेश्वरीत आलेला आहे. कारण ज्ञानाचा देव जो आहे म्हणजे ज्ञानदेव, त्याने ज्ञानाच्या देवाची उपासना करावी सुरुवातीला. ही एक त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा तो 6 हाताचा दुर्मिळ आहेत. 6 हाताच्या षड्भुज गणेश ह्या मूर्ती दुर्मिळ आहेत. व्यवहारात कशा त्या आणल्या जातात त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. मला सिम्बायसिसचे शांब मुजुमदार जे आहेत, त्यांनी ते मेडिकल कॉलेज काढलं आणि त्यांची इच्छा की तिथे गणपतीचं मंदिर असावं. मोठं मंदिर आहे, फार एवढा सभामंडप आहे त्याचा. तर मला विचारलं त्यांनी की कोणत्या गणपतीची आपण, कुठल्या प्रकारच्या आपण मूर्ती करूया. तर मी म्हटलं की मेडिकल कॉलेज आहे, तुमचं आभार आहे कॉलेजेसचं, तेव्हा ज्ञानाची उपासना अपेक्षित आहे, तर गणपतीची मूर्ती तुम्ही करावी. कशी करायची
तर त्यांना ही पुण्यामध्ये षडभुज गणपती हा आहे, ते देऊळ त्यांनी तसं बांधलं. आपण जाऊन पाहू शकता. पुढे ही ती अफगाणिस्तानातली ही मूर्ती आहे. तिला तिथं लिहिलंय महागणपती म्हणून, पण शास्त्राप्रमाणे ती महागणपतीची नाही. 2च हात आहेत तिला, ती महागणपतीची होऊ शकत नाही. पण आपल्या मूर्तिशास्त्राच्या ज्ञानात जशी वाढ होत गेली तशी आता त्या काळच्या लोकांपासूनची पुढे होत गेली असं आपल्याला म्हणता येईल. पुढे हाही तिथलाच आहे. ही 6 हाताच्या गणपती, 6 तोंडाचा गणपती हा पाटणला आहे. गणपती जास्तीत जास्त 5 तोंडाचा असतो, पण इथं वैशिष्ट्य हे की 6 तोंडाचा तो आहे. म्हणजे षड्गुणांचाच तो आहे की काय असं वाटावं. आणि त्याच्या बाजूला त्याची शक्ती आहे किंवा पत्नी आहे. आता पत्नी म्हणून मी थोडंसं बोलतो. मागं एकदा मी बोललो असेल की देवाला एकच पत्नी असते, 2 नसतात. दुसरी जी असते ती शक्ती असते. म्हणजे ब्रह्मदेवाची सावित्री ही पत्नी, गायत्री ही शक्ती, विष्णूची भूदेवी ही शक्ती, लक्ष्मी ही पत्नी, असं. तर गणपतीच्या शक्ती जेव्हा दाखवतात ती वैनायकी. वृद्धी, सिद्धी, बुद्धी ह्याही गणपतीच्या शक्ती आहेत खरं तर, पत्नी नाहीत. पुढे मी सांगतो. एका गणपतीची पत्नी पुष्टी म्हणून म्हटलंय आणि एकाची विघ्नहर्ती म्हणून म्हटलंय. तर ह्या म्हणजे आता किती झाल्या, 5-7. तेव्हा लक्षात घ्या की त्या शक्ती असतात, पत्नी एकच. गणपतीची वाहनं आहेत पहा. उंदीर आहे, मोर आहे आणि सिंह आहे. उंदीर साधारणतः आपल्याला सगळ्यांना माहिती की उंदीर गणपतीचं वाहन आहे. मोर हे जेव्हा मयुरेश्वर म्हणतो गणपतीला आपण, तेव्हा मोर ही त्याचं वाहन असतं. इकडे त्रिशुंड गणपती आहे, तिथं मोर आपल्याला दिसतो गणपतीचं वाहन म्हणून. आणि गणपती जेव्हा हेरंब म्हणून ओळखला जातो तेव्हा त्याचं वाहन सिंह असतं. बाजूला तो आपलं वाहन आपला हक्क सोडत नाही म्हणून उंदीर तिथं असतो, त्याला आपला हक्क सोडू नये वाटतं. पण तिथं हेरंब गणपती 5 तोंडाचा असतो आणि सिंह हे त्याचं वाहन असतं. मी अंबरनाथला गेलो होतो, तिथे त्यांनी 5 तोंडाचा गणपती एका मोठ्या देवळामध्ये, त्याला हेरंब म्हटलं. तर मी म्हटलं की नाही हो, हा महागणपती आहे. नाही नाही, आम्ही हेरंबच म्हणणार. म्हणू शकतात, त्याला काही हरकत नाही, मतभिन्नता असते. तर हेरंब गणपतीला 5 तोंड असतात, सोंड असतात आणि सिंह हे त्याचं वाहन असतं. महागणपती जो असतो त्यालाही 5 तोंड असतात, पण त्याला सिंह हे वाहन नसतं. एवढा फरक लक्षात घेतला तर बरं झालं. आता हा बालगणपती आहे, तो ते मडकं जे आहे, डेरा जो आहे तो बाजूला असा तिरका करून त्यातलं लोणी खाणार, बरोबर. तर अशी गणपतीची मूर्ती ही शास्त्रमान्य नाही, पण देवतांच्या मध्ये सुद्धा भक्तांनी असा फरक केलेला दिसतो.
म्हणजे असं की विष्णू असा आहे ना, मग आम्ही तसंच करणार. आमचा देव गणपती लहान नव्हता का? कधीतरी लहान असणारच ना, आणि तो लोणी खाईलच की. म्हणून आम्ही केलं श्रीकृष्णाचं हे. अयोध्येला जेव्हा प्रश्न पडला तिथं रामाची मूर्ती कशी असावी म्हणून, तर रामलल्लाचं देऊळ आहे ते अशी मोठी असावी वगैरे. पहिल्या बैठकीत आमची चर्चा झाली. मी म्हटलं, हो ते लल्लाचं देऊळ आहे म्हणजे राम लहानच पाहिजे. मग लहान म्हणजे रांगता करू नका, कारण रांगता केलं की त्याला कृष्ण समजतील. तो 6-7 वर्षाचा दिसेल असं करा. धनुष्यबाण त्याच्या हातात द्या, म्हणजे तो कृष्ण नाही राम आहे हे लोकांच्या लक्षात येईल. किरीट ठेवू नका, कारण तो राजा झालेला नसतो लहानपणी वगैरे वगैरे. तर इतकी चिकित्सा आपल्याला मूर्ती करताना आणि मूर्तीचा अभ्यास करताना आवश्यक असते. तेव्हा ही काल्पनिक आहे, कारण श्रीकृष्ण लोणी खातो, मग गणपतीने का नाही खाऊ? त्याने खाऊ नये खरं तर. पुढे ही कार्तिकेय आणि गणपतीच्या मारामारीची मूर्ती आहे. तुम्हाला हे माहिती आहे, 2 भाऊ असल्यावर नाही. पुढे ही ती जी प्रदक्षिणा असते, मगाची गोष्ट सांगितली तुम्हाला, त्या प्रदक्षिणेचं ते वरचं हे आहे. गणपती आणि कार्तिकेय मोरावर असतो नेहमी, ते निघालेत प्रदक्षिणेला. खाली कार्तिकेय आणि गणपतीचं त्यांची मारामारी चालली आहे असं आपण समजू. ह्या सगळ्या मूर्ती आहेत बरं का. ही जी रेखाचित्र तुम्हाला दिसतात, काय झालंय, काही ठिकाणी मूर्ती अत्यंत झिजलेल्या आहेत. त्यात तुम्हाला फोटो काढला तर त्यात दिसत नाही. मी काही एक उदाहरण देतो. शिक्षक होतो तर उदाहरणं द्यायला लागतात ना. तर ते मेहकर तुम्ही ऐकलं का? तिथला बालाजी ऐकला का? अर्थात तो बालाजी नाही, पण म्हणतात. त्याच्या डोक्यावर शारंगधर आहे किरीटामध्ये. म्हणजे हातात धनुष्यबाण असेल तर त्याला शारंग म्हणतात. पण त्याच्याच डोक्यावर वर पाहिलं तुम्ही, त्या शारंगधराच्याही वर लहानसं देऊळ केलेलं दिसतं, आणि त्याच्यामध्ये वासुदेवाची मूर्ती आहे. तर तो वासुदेव जो असतो तो विष्णूच्या मूर्तीमध्ये सगळ्यात मोठा देव म्हणजे ब्रह्मच. ओम नमो भगवते का म्हणतो आपण? कारण ते ब्रह्माचं रूप आहे म्हणून. तर त्याच्या डोक्यात वासुदेव आहे, डोक्यावर. आपण कुठं पाहतो ते? मेहकरला जातो, पण मूर्ती आपल्याला म्हणून अभ्यास करायचा असतो मूर्तीचा. कळत मला. पुढे हा हिरंब पहा, सिंहावर बसलेला आहे, किंवा सिंह बाजूला असतो, पण तोंड आहेत त्याची 5 तोंड. पुढे हा महागणपती, कारण इथं सिंह नाही. मागून आणि पुढून मला त्याची रेखाचित्र दाखवलेली आहेत, पण महागणपतीच्या मूर्ती आहेत. चांगल्या मूर्ती आपल्याला उपलब्ध आहेत. पुढे ही गणेशी किंवा वैनायकी असं म्हटलं जातं. हा फार गमतीचा गणेश आहे. बनारसला एका कुंडात, तिथे कुंडाजवळ मिळाला. याला यक्षविनायक असं म्हणतात. आणि त्याच्या सोंडेवर हत्तींची रांग आहे पहा. दंष्ट्रा लग्न
द्वीपघटः म्हणजे दातावर, द्वीप म्हणजे हत्ती, हत्तींची रांग आहे. आता ही काय आहे तर तो यक्ष गणपती म्हणून आहे, पूजेतला गणपती नाही. पुढे आता आपण हे पंचविनायक हे वाराणसीलाच आहे, पण अशा 2 प्रकारच्या मूर्ती आम्हाला मिळाल्या. निपू जोशींच्या मूर्तिविज्ञान मूर्तिशास्त्रामध्ये ह्यांचे फोटो दिलेत आणि त्यांनीच ह्याची ओळख करून दिली. तर 5 अशा गणपतीच्या मूर्ती आहेत, पण 4 दिसतात तुम्हाला आणि एक हत्तीच आहे. पहा, हां. पण दुसरी जी एक मूर्ती मिळाली तिथं 5ही गणपती दाखवलेले आहेत. पुढे हा तुमच्या कुठला आहे? हां, त्रिशुंड गणपती. त्याचा 3 सोंड आहेत, खाली मोर आहे पहा, आणि त्याच्या बाजूला त्याची शक्ती आहे. आणि गणपती बारकाईनं तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की गणपती रोमॅन्टिक दाखवलेला आहे. मी थोड्या साध्या शब्दात सांगतो कारण तो थोडासा चंचल वृत्तीचा दिलेला आहे. अशा गणपतीला आपण तांत्रिक गणेश म्हणतात. पुढे हा तांत्रिक गणेशाचा दुसरा प्रकार आहे, याला उच्छिष्ट गणेश असं म्हणतात. 2 आहेत, एक अंबरनाथला, म्हणजे अशा मला खरं म्हणजे 8-10 मूर्ती मिळाल्या आहेत उच्छिष्ट गणेशाच्या. ह्या तांत्रिक प्रकारच्याच असतात. आणि त्याची सोंड पहा अंबरनाथच्या गणपतीची, ती तिच्या स्तनांवर टेकलेली तुम्हाला दिसेल. आणि दुसरीकडे जी आहे ती गणपतीची मूर्ती औंढ्या नागनाथला आहे. 2 स्त्री आहेत त्याच्याबरोबर. त्या 2 जर अशा असतील उच्छिष्ट गणेशाच्या बरोबर, तर एकीचं नाव आहे पुष्टी आणि दुसरीचं नाव असतं काय मग सांगितलं होतं मी तुम्हाला, हा 2 सोंडाचा गणपती आहे, 2 द्विमुखी गणपती आहे. मला कळलं नाही ह्या मूर्तीतला 2 तोंड का दाखवले ते. देवाला 2 तोंड कधीही नसतात, मग ह्या गणपतीला असं का दाखवलं. तर माझ्या दृष्टीनं हे मानवी रूप आहे, म्हणजे द्वितोंडी असतात ना माणसं, ते रूप आहे असं माझं समज आहे. दुर्मिळ मूर्ती अर्थात. आता मी विनोदाचा भाग सोडा, पण मला ही मूर्ती कळली नाही मला असं त्याचा अर्थ आहे. त्याचा अर्थ आपण शोधून काढला पाहिजे आणि बरोबर त्याचं लक्षण काय हे आपण शोधलं पाहिजे. पुढे ह्या गणपतीचा हा एक देव असा आहे की अनेक देशामध्ये गणपतीची उपासना होत असे. एकेकाळी इंडोनेशियामध्ये एका बागेतच मी गणपतीची मूर्ती पाहिली, पुढे असेल ती. आणि ही कंबोडियाची मूर्ती आहे, 2च हाताची आहे. तिकडं कांगी तेन नावाचं जपानमधली मूर्ती आहे, ते युगमय म्हणा. पण थायलंडमध्ये गणपतीची मूर्ती आहे. त्या आग्नेय आशियाई देशामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला गणपतीची मूर्ती दिसेल. ही इंडोनेशियाची मी जी बागेतली म्हणलं ती मूर्ती आहे. काय गणेश हा सुख करता दुःख हरता 2 गोष्टी लक्षात घ्या.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची आपण म्हणतो. सुख देणारा गणपती आहे, मग दुःख करता दुःख हरता का म्हटलं त्याला? तर हे असं नाही, असं आहे. हे मुद्दाम दोन हे वापरून आपल्याला पक्क करून घ्यायचं असतं. हा सुख करता आहेच, दुःख करता नाही. काय होतं, मी पास झालो, मला सुख आहे, पण माझ्या बाजूच्या विद्यार्थी तो जर नापास झाला तर मला त्याचं दुःख होतं ना. म्हणजे व्हावं खरं तर तसं हे आहे की तो सुख करता आहेच, पण दुःख हरता पण आहे, हे ठसून सांगण्याकरता म्हणून ती आरतीत योजना केलेली आहे असं मला वाटतं. हा गणपती कोड्यात टाकणार आहे. याला 4 पाय आहेत. तुम्हाला दिसलेत का? एका पायाखाली एक पाय आहे आणि इकडनं एक पाय डोकावतोय, पाऊल डोकावतोय. ही मूर्ती अत्यंत दुर्मिळ आहे आणि आम्हाला ती अजून तिचा उलगडा झालेला नाही की ही नक्की कशाची आहे. मी वणीला एक पुंडशास्त्री आहेत, ते गणेशाचे उपासक आहेत मोठे. त्यांना विचारले, ते पाहून सांगणार आहेत की काय आहे की गणपतीचे 4 प्रकार आहेत का, किंवा त्या 4 प्रकारच्या, जसं आपण शिवाची मूर्ती पाहिली मागच्या वेळी चतुष्पाद सदाशिव म्हणून, तर ते चर्यापद, क्रियापद, ज्ञानपद, योगपद हे आम्ही म्हणू शकतो. गणपतीच्या उपासनेच्या संबंधात 4 पाय असण्याचं काय कारण आहे, तो शोध घ्यायला पाहिजे. ही योगिनी गणपती वृषभाच्या मांडीवर बसलेला आहे, पण हा योगिनीचा जवळचा गणपती आहे. त्यामुळं आपण ज्या गणपतीची उपासना करतो त्या गणपतीच्या रांगेत हा बसणारा नाही. पुढे ही मूर्ती आहे पहा, अत्यंत दुर्मिळ, औंढ्या नागनाथला आहे. काय तुम्हाला दिसलं ह्या मूर्तीमध्ये? तो दशभुजा आहे हे ठीक आहे, त्याच्या डावीकडच्या खालच्या हातामध्ये मुंडक आहे. अशी पाहिली तुम्ही कुठे गणपतीची मूर्ती? ही तांत्रिकच असणार अर्थात. दिसलं का मुंडक? ही तांत्रिक मूर्ती आहे, अघोर नावाच्या प्रकाराची. जसं उच्छिष्ट आहे तसं हा अघोर आहे. काय असेल तर तुम्हाला माहिती आहे की गणपतीने सिंदुरासुराचा वध केला, तर ती सिंदुरासुराचं जे मुंडक आहे ते त्याच्या हातात आहे असं आपल्याला तूर्त तरी म्हणता येईल. तांत्रिक प्रकारची मूर्ती ती आहे. आणि दुसरं तुम्ही ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की त्याच्या हातात मोदक नाहीत पहा. कारण वध करायला जायचं तर तो खात जाणार काय मोदक? असं होत नाही. ही गणपतीची मूर्ती आहे. 3 वेण्या दिसतात पहा, बरोबर? तर इडा, पिडा आणि पिंगला. अच्छा, सुषुम्ना तुम्ही म्हणाल तसं. थांबा, आता शेवटची मूर्ती आपण पाहणार आहोत. ही पाहिली?
हिच्या पाठीवर वेणी आहे पहा. म्हणजे ही वैनायकी नाही, बरोबर, गणपतीचीच आहे. आम्ही कल्याणला गेलो होतो. मी ते शिवाजी महाराजांचा पुतळा करणारे जे साठे आहेत ना शिल्पकार, त्यांनी शिवाजी महाराजांचा ताजमहालासमोर जो घोड्यावर स्वार असलेला पुतळा आहे तो त्यांनी केलेला आहे. तर त्यांच्याकडे 2-3दा मी गेलो, थांबलोय तिथे. पण एकदा असा प्रकाश पडला की ही मूर्ती गणपतीची जी आहे ही कुंडलिनीची असावी, कारण पाठीवर वेणी आहे आणि गणपती आहे, गणेशी नाही. पण गणपतीची का? कारण मुंडकं तुटलेलं आहे, हात गेलेले आहेत. ओळखायचं कसं? तर खाली उंदीर आहे. खाली जो पाय सोडलाय ना त्यांनी, तिथे उंदीर आहे. मग गणपतीची नक्की झाली का नाही? ढेरपोट आहे, नागबंध आहे, उंदीर आहे, म्हणजे मग गणपतीची ही मूर्ती झाली. मग पाठीवर वेणी का? आणि मी तुम्हाला मघा सांगितलं की तुम्हाला शास्त्र ग्रंथात वर्णन आलं तरच ती मूर्ती तुम्ही ओळखली, बरोबर ओळखलीत असा त्याचा अर्थ असतो. मनाने नाही हे करता येत. काय? गणेशाथर्व शीर्षामध्ये मूलाधार स्थितोषी नित्यम त्वम शक्तित्रयात्मका त्वम. अरे गणेशाथर्व येतं लोकांना बरेच. तर त्वम शक्तित्रयात्मका म्हणजे काय? मग आपण पाहिली ती मूर्ती. आणि तुम्हाला सांगतो काय ते, शिल्प सहस्रदल नावाचं एक पुस्तक आहे, 3 खंडातलं आहे ते. त्यामध्ये आमचे गुरु निपू जोशी, मी गुरु मानतो त्यांना ह्या शास्त्रातले, निपू जोशींनी त्या मूर्तीचं छायाचित्र दिलेलं आहे. पण फक्त त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण त्या पिंगला आणि हे आहेत असं त्यांनी म्हटलेलं नाही. पण जेव्हा मी ही मूर्ती पाहिली आणि माझ्या लक्षात आलं की ही कुंडलिनी गणेश आहे. पहा ना, ती टिपेडी आहे ना वेणी, म्हणजे इडापिडा काय, इडा सुषुम्ना आणि हे ते 3 हे तुम्हाला दिसतील. ते बरोबर नाग जसा पाठीवर असावा, पाठीवर असू नये पण इथं दाखवलाय तो जसा असावा तशी ती वेणी दाखवलेली आहे. पहा, ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनीचं खूप छान वर्णन आलेलं आहे. ती ही कुंडलिनी आहे. मूलाधार स्थितोषी नित्यम. खाली अगदी तुम्ही खाली गेलात तर ते मूलाधार आहे. नंतर काय मणिपूर आहे, स्वाधिष्ठान आहे, मणिपूर आहे, इच्छा आहे, काय ते 6 आणि सहस्रार आहे. तर ती बरोबर अशी वेणीच्या पद्धतीने तुम्हाला दाखवली. आता ही कुंडलिनी जी असते ना ती शरीरात असते, पण ती दिसायला पाहिजे ती शरीरात कशी दिसणार मूर्तीच्या बाबतीत, म्हणून त्यांनी ती पाठीवर दाखवलेली आहे. अशी ही अद्भुत मूर्ती आहे गणपतीची. तिला शास्त्रामध्ये आधार आहे आणि ही भारतामध्ये एकमेव मूर्ती आहे. तुम्हाला दुसरी जी दाखवली होती मी हातात मुंडकं असलेली, तीही भारतातली एकमूर्त मूर्ती आहे. आता तुम्ही भारतात कुठेही जाऊ नका अशा मूर्ती पाहायला, कारण ते ह्या एकमेवच आहेत. कुठं जाऊन कुठं पाहणार तुम्ही? तेव्हा आपण भारत प्रदक्षिणा केली असं समजा, पण बसूनच केली आहे, म्हणजे
कार्तिकेयासारखं फिरून नाही केली, ती ही मूर्ती तुम्हाला सांगते. बराच वेळ तुमचा मी घेतला. गणपतीचं सगळ्या प्रकारचं स्वरूप आपण ह्या भाषणात पाहिलं. मला इथं बोलावून भाषणाला प्रवृत्त केलं आमच्या तुषारने, त्यामुळे त्याचे आभार मी मानतो. आणि तुम्ही साध देत देत हे ऐकलं, त्याचा खरोखर मला आनंद झाला. आभार. आता जे मागं म्हणलं आपण, वेणीसारखं दिसतंय, वेणीसारखं दिसतंय आता आपण म्हणलं, तसा प्रकार त्रिशुंड गणपतीच्या मागं पण आहे म्हणलं. लेंडी का वेण आहे ते. एक तर ती मूर्ती 18व्या शतकातली त्रिशुंड गणपती, प्राचीन नाही. आणि दुसरं म्हणजे ती जी वेणी आहे ती एकमेव काय कुंडलिनी ही योगाच्या करता असते बरं का. आणि इथं तर मी त्रिशुंड गणपतीत उच्छिष्ट गणपती आहे, तेव्हा ते गणपती वेणी म्हणजे कुंडलिनी आहे म्हणून ती तशी कोरली असं मला वाटत नाही, नाही का. हां, तर त्यांनी ऑल इन वन करण्याचं हे केलं आहे. मयुरेशही आहे, उच्छिष्टही आहे वगैरे. प्रॉमिनंट उच्चिष्ट आहे म्हणतात. हो, प्रॉमिनंट उच्छिष्ट. सर, कार्तिकेय आणि गणपतीच्या रंगाचं जे दाखवले रेखाचित्र, तर ते कुठे आहे शिल्प? ते उत्तरेकडे राजस्थानात. तामिळनाडूमध्ये गणपतीचं हे थोडं वेगळं पद्धतीने मूर्ती दाखवल्या जातात, किंवा तिथलं सर्वानंद आणि हे त्या संदर्भात आणि त्या मूर्तींमध्ये आपल्यापेक्षा थोडं वेगळेपणा जाणवतो. त्याबद्दल थोडं कुठे कुठे तामिळनाडूमध्ये, तामिळनाडूमधल्या दक्षिण आहेत म्हणजे, आणि तिथे कार्तिकेयाचं हे जास्त आहे. आणि काय कार्तिकेयाला दक्षिणेत फार महत्त्व आहे. शिवाच्या मूर्तीच्या मंदिराच्या भोवती पार्वती, कार्तिकेय आणि गणेश यांच्या मूर्ती असतात. कार्तिकेयाला सुब्रह्मण्य म्हणतात, षडानंद म्हणतात, मुरुगन म्हणतात. तिथं त्यांची नावं खूप आहेत. आणि सगळ्यात मोठी मूर्ती कार्तिकेयाची कुठे माहिती आहे? नाही, परदेशात त्या तमिळनाडूंचं मोठं ठिकाण आहे पहा, मलेशिया. मोठी मूर्ती आहे सगळ्यात. तर कार्तिकेयाला 2 पत्नी असतात. कळाव म्हणून म्हणतो, पुढे खुलासा करतो. वल्ली, महावल्ली. ती लहान करू नका, महा आहे ती. तर देवसेना ही त्याची पत्नी नसते, शक्ती आहे. कारण तो सेनापती आहे. त्याची शक्ती कशात आहे? तर ते देवसेनेमध्ये. काय म्हणाल पुढे? नाही, कारण तिथे तामिळनाडूमध्ये गणपती माझ्या दृष्टीने थोडा उशिरा आलेला आहे. त्या भागामध्ये तुम्ही बदामीला आपण जातो ना, ही कर्नाटकातली अर्थात, तर तिथं पायऱ्या चढून वर जाताना एक लहानसं गणपतीचं देऊळ आहे. बरं झालं एक मला नवीन गोष्ट सांगता आली. तर ती जी शाळुंका असते शिवाच्या पिंडीची भोवताली, गणपतीच्या मूर्तीच्या खाली शाळुंका नसते. तर ते जे वारी मार्ग गणपतीचा असतो तो फक्त गोल असतो. तसं त्या देवळात आहे.
आणि पिनाकीन असं एक पद आहे पहा, पेरियार, ते गणपतीचं नाव आहे. नाही नाही, मला ते म्हणायचं नाही. एक पद आहे पहा, असो. तर ते तामिळनाडूमध्ये गणपती नसायचा पूर्वी असं ते पद दाखवलेलं आहे. भीमसेन नेहमी म्हणतात. असो. तर तिथल्या मूर्ती वेगळ्या असतात, हे बरोबर आहे, कारण तिथं उजव्या सोंडेची गणपती मिळत नाही. हां, एक गोष्ट सांगतो. उजव्या सोंडेची गणपती आणि डाव्या सोंडेची गणपती याच्यात फरक काय आहे? आणि उजव्या सोंडेची गणपती फार जपून ठेवावी लागते, जपावं लागतं तिला, असं आपण समजतो. लहान मुलांनी त्या मूर्ती जवळ जाऊ नये अशी आपण खबरदारी घेतो. पण सारसबागेचा गणपती आहे ना, उजव्या सोंडेचा आहे का? आहे, म्हणजे पाहिली तुम्ही मूर्ती ती, म्हणजे लक्ष देऊन. तर ती मूर्ती जी आहे त्याचं माझं विधान त्याच्याबद्दल असं आहे, डाव्या सोंडेची मूर्ती असेल ना ती सरळ मोदक पात्रावर जाते पहा. पण उजव्या सोंडेची असेल तर तिला वळसा घेऊन इकडं यायला लागतं. तर ते वळसा घेऊन येणं म्हणजे नाजूकपणा आहे तो. काही धक्का लागला तर ती सोंड तुटण्याची भीती असते. ह्याची काळजीपूर्वक आपण घ्यावी म्हणून उजव्या सोंडेच्या गणपतीला जपावं लागतं असं आपलं म्हणणं. त्याच्यात काही दुसरं धर्मशास्त्र वगैरे काही नाही. नगरची मूर्ती आणि वाईची मूर्ती ह्या मोठ्या आहेत, तर त्याचं संशोधन झालंय का? संशोधन, त्या मूर्ती कळतातच ना आपल्याला. हां, नाही योगाची वगैरे नाही आहे. तर हां हां, ती वाईची जी मूर्ती आहे ती साधारण 17-18व्या शतकातली आहे, फार जुनी नाही, पण आहे मोठी खूप. नगरची मी पाहिली नाही. काय असतं, मूर्ती मोठी लहान हा भाग वेगळा. मूर्तीचं वैशिष्ट्य काय हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मूर्ती 4 हाताची आहे, मोठी आहे, उंच आहे, लहान आहे, त्याच्यात आणि लहान मूर्तीमध्ये तसा शास्त्राच्या दृष्टीनं फरक नसतो. मूर्ती घडवण्याच्या दृष्टीनं फरक असतो. सारसबागेची मूर्ती आहे सिद्धिविनायक, हा तशी इथं शनिवार वाड्यापाशी पण आहे मूर्ती. हो का? चिंबा ओंकार. शनिवार हां, ते मूर्ती स्वरूप एकसारखंच आहे. अच्छा अच्छा. वाराणसीच्या यक्ष विनायकाची मूर्ती पाहिली तर त्याच्यामध्ये 5 मुख असून महागणपती नाही, यक्ष गणपती असं कशामुळे म्हटलं जातं? त्या हत्तींच्यामुळे का दुसरं? 5 मुखाचा आहे. हा, स्लाइड वरती गेला. याला यक्ष विनायक म्हटले. हां, ते यक्ष विनायक म्हणजे त्याच्यात सोंडेवर ते गणपतीचे आहेत ना, दृष्ट काय ते दंष्ट्रा लग्न द्विपदीपा, तर ती वेगळ्या प्रकारची आहे. गणपती पूजेतली जी असते ना, उजव्या सोंडेची असो डाव्या सोंडेची असो, त्याच्यापेक्षा ही वेगळी सोंडेवर पुन्हा हत्ती ठेवलेले आहेत, त्यामुळं ती यक्ष गणपती असं म्हणतात. ती पूजेत असतेच असं नाही. गणेश सहस्रनामावली गेल्यावर, गणेश सहस्रनामावली
हां त्यात वर्णन आहे त्यात आहे तुम्ही त्यात. म्हणलेलं आहात. हां. नमस्कार. समाधान झालं का? पण आपण शेवटचे 2 प्रश्न घेऊया. काय काळ आहे? गणपतीचं जे अथर्वशीर्ष आपण नेहमी पूजेमध्ये म्हणत असतो त्याची रचनेचा काळ मला फार प्राचीन नाही, फार प्राचीन नाही, पण गणेश पुराणामध्ये किंवा काय म्हटलं मी मग मुद्गल पुराणामध्ये त्याचा उल्लेख येतो. त्यामुळं तो काळ आणि ह्याचा काळ एकच समजायला पाहिजे. गणेश मूर्तींच्या व्यतिरिक्तही दुसऱ्या कुठल्या मूर्तीविषयी विचारत असेल तर विचार. आज जरी गणेशाचं औचित्य असलं तरी विचार. सर, अफगाणिस्तानमध्ये गणपती उपासनेची सुरुवात कधी झाली याबद्दल काही सांगू शकाल का? मी मग सांगितलं ना, ते अफगाणिस्तान म्हणजे गांधार प्रदेश आहे. तिथल्या 2 मूर्ती आपण पाहिल्या त्या 5व्या-6व्या शतकातल्या आहेत. फार जुन्या नाहीत. 2 हातात फार जुन्या म्हणजे 2ऱ्या शतकातल्या नाहीत. तेव्हापासूनची उपासना आहे असं आपल्याला समजता येईल. 2च मूर्ती आपल्याला मिळाल्या म्हणून. तो गमत आहे तिथं एक मूर्ती त्यातली रवळनाथ दर्गा असं म्हटलंय, तिथं ती मूर्ती आहे. आता हे रवळनाथ जे आहे ना, हे नाथ संप्रदायामध्ये तुम्हाला दिसेल. आणि गोरक्षनाथ वगैरे म्हणजे मी नाही, ते गोरक्षनाथ तिथपर म्हणजे तो नाथ संप्रदाय त्या भागात फार मोठ्या प्रमाणात होता एकेकाळी. ती हिंगलाज देवी वगैरे ती तिथली आहे. हां, तर ती 5व्या शतकापासूनची तुम्ही म्हणा. शनिवार वाड्याचा गणेश दरवाजा त्याचा काय इतिहास आहे? त्याचा काय त्या मूर्तीचा काय इतिहास आहे? तो कधी दरवाजा नंतर केला असं म्हणतात? दरवाजा नंतर केला असं म्हणतात. मूर्ती संदर्भात काय नाही, ते काही सांगता येत नाही त्याचं. गणपती फार प्राचीन काळापासून लोकांनी पूजलं जात गेलेलं दैवत नाही, तर लोकांच्या घराघरामध्ये गणेशोत्सव आणि गणपती असावा आणि त्याचं व्रत करावं तेवढं 10 दिवसाचं किंवा अशी संकल्पना का आली आणि त्याच्यामध्ये काय इतिहास? अहो, ती तशी ही जी घराघरात पूजली जावी किंवा मुक्तामुक जे तुम्ही म्हणता ते गणपती आपल्याला कळल्यावरच सुरू झालं ना. आधी मला असं सांगा की मी जी गणपतीची उपासना 5व्या-6व्या शतकात मी म्हणालो त्याच्या आधी घराघरात गणपती पूजला जात होता का? नाही. आणि उंबऱ्यावर त्या काय म्हणतो दाराच्या चौकटीवर जो ललाट म्हणतो आम्ही, त्या ललाटावर जी गणपतीची मूर्ती असते ती गणपतीची मूर्ती महाराष्ट्रामध्ये तुम्हाला यादव काळापासून सगळीकडे मिळते. तर त्याचं कारण असं की गणपती हा कुठल्याही देवाच्या आधी, कुठल्याही पूजेच्या आधी गणपतीचं पूजा करावी. मूर्ती नसेल तर सुपारी गणपतीला समजायचं, सुपारीला गणपती समजायचं आणि त्याची आधी पूजा करायची. म्हणजे कसं मी मघा म्हणाल्याप्रमाणे कानं मागून आला आणि त्याची पूजा केल्याशिवाय तुमची कोणत्याही प्रकारची पूजा पूर्ण होत नसते. त्यामुळे आधी गणपतीची पूजा करणं म्हणजे केवढा मोठा महान गणपतीने मिळवलेला होता याची कल्पना तुम्हाला येईल. विघ्नहर्ता म्हणून आपण गणपतीची उपासना करतो. टेराकोटा इमेजेस गणपतीच्या उत्खननात सापडलेल्या आहेत. तेरला वगैरे तेरला टेराकोटा कधीपासून मिळतात? नाही, भीतर गावला गणपती आहे ना टेराकोटाची. हा, लहान पूजेतल्या मूर्ती अशा उत्खननात सापडल्या कमी आहेत. पण एक आहे गाथा सप्तशतीमध्ये गणपतीचं ते उशाला घेऊन ते झोपते वगैरे असं हे आहे.
ती पूजेत होते की नाही माहीत नाही. आणि गाथा सप्तशती ही त्या हल शालिवाहनाच्या काळातली म्हणतो, तर तो त्याचा काळही थोडा नंतरचा आहे. हां, 5व्या हो 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 5व्या शतकात आहे. शेवटचा प्रश्न कोणाला? गायत्री. सर, गणपती मूर्तीशी संबंधित नाहीये. आता रिसेंटली लकुंडी म्युझियमला आम्ही गेलो होतो, तर तिथे पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूला कुबेर यक्षाच्या प्रतिमा एकाच कोरलेल्या होत्या, एकाच दगडात. त्याचा अर्थ आम्हाला कळला नाही तिथे. पण दोन्हीकडे कुबेराच्याच आहेत का? अच्छा, मग एक कुबेराची असणार आहे की यक्ष कुबेराची असणार? सर, तुम्ही आता म्हणाला की गणपतीची उपासना ही 5व्या-6व्या शतकापासून सुरू झाली. गणपतीची गरज का भासली हे सांगू शकता? गणपतीची देव काला नाही. नाही काय, गणपतीत पुढे पुढे 5व्या-6व्या शतकात मूर्ती मिळते, पण पूजा होत असं याचं खात्री नाही ह्याची. कारण तुम्हाला सांगतो, वेरूळच्या कैलासमध्ये गणपती एका मोठ्या देवकोष्ठात ठेवलेला आहे, म्हणजे कोरलेला आहे. त्याची पूजा अभिप्रेत नव्हती त्याच्यावेळी. तर गणपतीची उपासना केव्हा सुरू झाली आणि त्याचं महत्त्व केव्हा वाढलं, या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. मूर्ती अस्तित्वात आली तेव्हापासून त्याची उपासना सुरू झाली असं नाही आहे. त्यावेळी तो पार्वतीचा मुलगा म्हणूनच ठीक होता असं आहे. पुढे काय झालं की त्याला जेव्हा सुख करता दुःख करता असं समजायला लागले, तेव्हा त्याची निष्ठेने पूजा व्हायला लागली. आणि काय प्रश्न? मेहकर बालाजी विषयी माहिती सांगा थोडी. कशाची? मेहकर बालाजी. हा, मेहकर बालाजीची मूर्ती मोठी आहे. ती शेतात मिळाली आणि एक मोठी लाकडी पेटी आहे. ती मूर्तीच 10-11 फुटाची आहे, म्हणजे लाकडी पेटी केवढी मोठी असे. आणि फार सुरक्षित ठेवली होती, गवत वगैरे करून. त्याच्यात ताम्रपत्रही मिळालं. पण ते काय झालं, त्या भागातला जो कलेक्टर होता त्यावेळी, इंग्रज मनुष्य होता, त्याला असं वाटलं की ही मूर्ती आपण पळवावी आणि तिकडे परदेशात पाठवून द्यावी, लंडनला वगैरे. हे त्या काय गावकरी किती हुशार असतात पहा. ती पुण्यात मिळाली असती तर काय झालं असतं माहीत नाही, पण ती खेड्यात मिळाल्यामुळं गावकऱ्यांनी लगेच पूजा केली त्याची. मग पूजेत असलेली मूर्ती त्यांना नेता आली नाही. ही चतुराई, आपलं भाग्य की त्यांच्या लक्षात ते आलं. अशी ती मूर्ती आहे आणि ती मोठी आहे. ती जनार्दनाची मूर्ती आहे मुळात. आणि मग बाकीचं मी वर्णन केलेलं आहे. फार देखणी मूर्ती आहे, पाहत राहावी अशी. आता वळूया कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शनाकडे. आमच्या एका आग्रहाखातर इथे येऊन आमच्या लाडक्या बाप्पाकडे एका अभ्यासू, जिज्ञासू आणि डोळसपणे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आम्हाला देणारे डॉक्टर दिगलूरकर सर यांचे खऱ्या अर्थाने आम्ही सगळे ऋणी आहोत. तुम्ही इथे आल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. तसंच आमच्या एका विनंतीला मान देऊन इथे आलेले आमचे शिक्षक, आमच्या इंडॉलॉजीच्या विभाग प्रमुख डॉक्टर मंजिरी भालेरावबाई, आणि पुन्हा इथे येऊन आमचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या डॉक्टर मनीषा पुराणिकबाई यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. तसंच बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे श्री समीर बेलवलकर यांच्या सहयोगाशिवाय आजचे हे व्याख्यान शक्य झाले नसते. त्यामुळे इंडी हेरिटेजतर्फे मी त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानते. आणि ज्यांच्या उदंड प्रतिसादामुळे आजचे हे व्याख्यान यशस्वी झाले ते म्हणजे तुम्ही समस्त श्रोतेवर्ग, तुमचेसुद्धा मी मनापासून आभार मानते.
आम्हाला हे दालन, हा मंच दिल्याबद्दल मी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे आणि तसेच व्हिडिओग्राफीचा संपूर्ण भार यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या श्री प्रसाद ठकार यांचे आणि चित्रणाची व्यवस्था करणाऱ्या श्री आनंद चैनीजी यांचेसुद्धा धन्यवाद मानते. पुण्यातले सगळे वृत्तपत्र ज्यांनी या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिली त्यांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या MA इंडॉलॉजी 2023 ते 2025 या संपूर्ण बॅचचे आणि विशेषतः सक्रिय कार्यकर्त्यांचे जे वेळात वेळ काढून हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून अहोरात्र झटलेत, त्या यशोधरा सानेजी, अद्वैत करजगीजी, पद्मनाभ धायगुडेजी आणि महेश मुतालिकजी यांचे मी मनपूर्वक आभार मानते. याचबरोबर आजचा हा मास्टर क्लास इथे संपन्न झाला आहे अशी मी घोषणा करते. जय हिंद, जय भारत.